NDT न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक SS शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो। आता पाहूया आजच्या ठळक बातम्या। वाढीव वीज बिलांवर शिवसेना शिंदे गट आक्रमक, वीज वितरण कंपनीला घेराव। नंदुरबार येथील आदिवासी युवकाच्या हत्येप्रकरणी SIT चौकशीची मागणी। म्युनिसिपल न्यू इंग्लिश स्कूलची दुरावस्था, सुविधांच्या अभावामुळे विद्यार्थी त्रस्त। मंदाणे गावाजवळ मोटरसायकलींची समोरासमोर धडक, 2 जखमी। तळोद्यात कनिष्ठ लेखपाल लाच घेताना रंगेहात। शहादा येथील औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयात मानसिक आरोग्य व ताण व्यवस्थापन कार्यशाळा। वडाळीतील GS विद्या मंदिरात बदलत्या वयाचे जाण व भान, आरोग्यविषयक मार्गदर्शन कार्यक्रम। शहादा येथे 84 लाखांच्या अवैध दारू साठा जप्त। आता सविस्तर बातम्या। शहादा शहरातील वाढीव वीज बिलांमुळे नागरिक त्रस्त झाले असून या संदर्भात शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला घेराव घातला। नागरिकांच्या तक्रारीनुसार मीटरची योग्य रीडिंग न घेता सरासरी बिल आकारले जात होते। या तक्रारींकडे वारंवार दुर्लक्ष झाल्याने संतप्त नागरिकांनी शिवसेनेकडे धाव घेतली। यानंतर पदाधिकाऱ्यांनी वीज अधिकाऱ्यांचा घेराव घालून चुकीची बिले कमी करून देण्यास भाग पाडले। यावेळी पदाधिकाऱ्यांनी ठेकेदारांच्या निष्काळजी कामामुळे ग्राहकांची फसवणूक होत असल्याचा आरोप करत दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली। तसे न झाल्यास पुढील आंदोलनाचा इशाराही देण्यात आला। महाराष्ट्र राज्य विद्युत पुरवठा कंपनी शहाद्याला आम्ही 15 दिवसांपूर्वी निवेदन सादर केलेलं होतं की ग्राहकांच्या ज्या तक्रारी होत्या त्यांना जास्तीचे बिल आकारण्यात येत होतं। काही प्रमाणात आम्ही दखल घेऊन जे बिल कमी केलीत ती झालीत, परंतु इतर ग्राहकांचे लाईट बिल जास्तीचे येण्याची संख्या अधिकाधिक वाढत असल्याने तोच विषय आज आम्ही कंटिन्यू करत या ठिकाणी आलो होतो। आणि या ठिकाणी आज देखील एक गोंधळ कारभार या कंपनीचा आम्हाला आढळून आला। एका कंझ्युमरला मागच्या 5 ते 7 महिन्यांपासून फक्त केवळ 4 युनिटचं लाईट बिल त्या ठिकाणी त्यांना देण्यात येत होतं आणि आज अचानक त्यांना 42,000 रुपये लाईट बिल देण्यात आलं। तो कंझ्युमर रोजंदारीचा काम करणारा व्यक्ती आहे आणि त्याला अचानक 42,000 रुपये भरायला लावता आहे। आम्ही कुठंतरी त्याची दखल घेत आज अधिकाऱ्यांना त्याचा जाब विचारला आणि त्यांना सांगितलं की हा प्रकार कसा झाला, तर त्यांनी म्हटलं की एजन्सी आहे आणि त्या एजन्सीने हा प्रकार केलेला आहे। मग एजन्सीने केलेला प्रकार आणि ग्राहकांना त्याचा भूदंड, त्याचा मनस्ताप हा का? आमची मागणी आहे की सदरील जी एजन्सी असेल तिच्यावर गुन्हा नोंदवा किंवा तिच्याकडनं ती रिकव्हरी करून घ्या आणि ग्राहकाला त्याचं समाधान करा। आज यासाठी आम्ही आलेलो होतो। काही वीज ग्राहकांचं बिल आमच्या मागणीनुसार, नियमानुसार त्यांनी या ठिकाणी कमी केलेत आणि त्यांना या ठिकाणी आम्ही आव्हान देखील केलेलं आहे, यापुढे जर असं पुन्हा आढळून आलं तर या ठिकाणी शहादा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन केलं जाईल आणि ठिय्या आंदोलन देखील या ठिकाणी मानण्यात येईल। ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज। नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी भागात 16 सप्टेंबर रोजी जय वडवी या आदिवासी युवकावर झालेल्या चाकू हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला। बिरसा फायटर्स संघटनेकडून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मागण्या ना मान्य झाल्यास आंदोलनाचा इशाराही संघटनेकडून देण्यात आला आहे। आयुष्यामध्ये आम्ही नंदुरबारमध्ये आमच्या आदिवासी बांधवाची अशी हत्या आम्ही कधी पाहिलेली नाही आहेत। हा आमच्या एक सर्व समाजाचा आक्रोश आहे आणि एक मोठं दुःख पण आहे। माननीय सर्वान दत्त साहेब
तुम्ही नवीन नवीन हजर झाला त्यावेळेस तुमच्याशी आम्ही जवळजवळ पाऊण तास चर्चा केली होती आणि या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अवैध धंदे सुरू आहेत त्याची माहिती आम्ही स्वतः तुम्हाला दिली होती आणि त्या पद्धतीने तुम्ही या जिल्ह्यामध्ये काम सुरू केलं होतं. आम्ही तुमचं आतापर्यंत कौतुक करत होतो. परंतु जसं की ज्याच्या काल परवा हत्या झाली त्याच्या आधी मोहित राजपूतची हत्या झाली, एका महिन्यानंतर दुसरी हत्या होतोय. SP साहेब, तुमच्या या पोलीस डिपार्टमेंटवर पूर्ण जनतेचा आक्षेप आहे, आरोप आहे. म्हणून इथून पुढे जर गावामध्ये कोणाच्या केसाला जरी धक्का झाला तर आम्ही तुम्हाला जबाबदार धरू आणि या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये जे जे अवैध धंदे सुरू आहे ते तात्काळ आजच्या 24 तासात तुम्ही जर बंद केले तर आमच्याकडे सगळे रेकॉर्ड आहे. ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज. शहादा नगरपालिकेच्या अखत्यारीत चालणाऱ्या म्युनिसिपल न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव निर्माण झाला आहे. जीर्ण इमारत, वर्गांच्या छतांवरील पडझड, लॅबमधील गळती, फुटक्या खिडक्या, सुरक्षा व्यवस्थेचा अभाव अशा अनेक समस्यांनी शाळा वेढली आहे. शाळेत CCTV कॅमेरे नसल्याने चोरी किंवा अनुचित प्रकार घडल्यास तपास कठीण ठरणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. कायमस्वरूपी पहारेकरी नेमण्याची मागणी पालकांनी केली आहे. याशिवाय निकामी साहित्याचा लिलाव, हॉलची आवश्यकता तसेच मानधनावर शिक्षक नेमणुकी संदर्भातही अनेक तक्रारी निवेदनात नमूद करण्यात आल्या. या गंभीर प्रश्नांकडे नगरपालिका प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला. म्युनिसिपल हायस्कूल विषयी अनेक तक्रारी शिवसेना कार्यालयाकडे आल्यानंतर शिवसेना कार्यालयातून शिवसेनेचे अनेक सदस्य म्युनिसिपल हायस्कूलच्या सर्वे करण्यासाठी स्वतंत्र गेलेले होते आणि त्या वास्तूमध्ये त्यांना अनेक त्रुटी आढळल्या. या सर्व त्रुटींचा अभ्यास करून जितेंद्र जमदाडे आणि सुगुरू काका खेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज मुख्याधिकारी यांना एक निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो होतो आणि मुख्याधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे आमच्याकडे निधी उपलब्ध नाही किंवा आमच्याकडे पुरेसं मनुष्यबळ नाही अशी विविध कारणं सांगितली. पण शिवसेनेतर्फे त्यांना सांगण्यात आले की या शहरात कोणाची मागणी नसताना, काही गरज नसताना अनेक करोडोंची कामं करण्यासाठी तुमच्याकडे पैसे उपलब्ध आहेत, पण या शहराची जी मूलभूत गरज आहे शिक्षणाची त्याविषयी तुमच्याकडे निधी उपलब्ध नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. शहादे शहरातील जनता या सगळ्या गोष्टींचा विचार निश्चित करेल आणि मग जर जनतेने आंदोलनाचा पवित्रा घेतला तर तुम्ही आम्हाला त्याच्यात दोषी ठरवायचं नाही. जर येत्या काळात म्युनिसिपल हायस्कूलची अपेक्षित दुरुस्ती झाली नाही तर शिवसेनेतर्फे एक मोठे जन आंदोलन उभे करण्यात येईल. ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज. शहादा तालुक्यातील मंदाणे येथील शिवम पेट्रोल पंपाजवळ बुधवारी सायंकाळी 2 मोटारसायकलांची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ 108 रुग्णवाहिकेद्वारे दवाखान्यात हलवण्यात आले. सदर ठिकाणी याआधी अनेक अपघात झालेले आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार गतिरोधक बसवण्याची मागणी केली असली तरी अद्याप ते बसवण्यात आलेले नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष घालून गतिरोधक बसवावेत अशी मागणी पुन्हा एकदा केली आहे. ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज. तळोदा उपकोषागार कार्यालयातील कनिष्ठ लेखपाल भैरवनाथ शिवाजी मोरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रंगेहात पकडले. तक्रारदाराची आई शासकीय आश्रमशाळेत कामगार असून तिच्या प्रोत्साहन भत्त्यासह मागील वेतनवाढीचे फरक तयार करण्यासाठी मोरे यांनी 2400 रुपयाची लाचेची मागणी केली होती. पडताळणीनंतर ACB पथकाने सापळा रचून आरोपीकडून रक्कम स्वीकारताना पकडले. कारवाई दरम्यान 2400 रुपये लाच रक्कम, रोख 2000 रुपये व मोबाईल जप्त करण्यात आला. प्रकरणी तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भरते यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज.
पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयात मानसिक आरोग्य आणि ताण व्यवस्थापन या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली। या कार्यशाळेत डॉक्टर मानसी पटेल आणि डॉक्टर रुचिता पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तणावमुक्त जीवनासाठी योग, व्यायाम, ध्यान, सकारात्मक विचार आणि दिनचर्येचे महत्त्व पटवून दिले। कार्यक्रमाला नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी सभापती जयश्री पाटील, सामाजिक कार्यकर्ता माधवी पाटील यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SP पवार व प्राचार्य RS पाटील उपस्थित होते। कार्यशाळेत मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले। ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज। वडाळी येथील GS विद्या मंदिर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात बदलत्या वयाचे जाण व भान या आरोग्यविषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात प्रोजेक्टरच्या माध्यमातून विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले। स्लाइड्स व व्हिडिओच्या सहाय्याने महत्त्वपूर्ण माहिती देत शंका निरसन केले। मुलींना आपले विचार व अनुभव मांडण्याची संधीही मिळाली। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य, शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले। ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज। शहादा येथे 84 लाखांच्या अवैध दारू साठा जप्त। शहादा शहरातील दोंडाईच्या रोड जवळील संविधान चौक येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 84 लाखांच्या अवैध दारू साठा जप्त केला आहे। गुप्त माहितीच्या आधारे सारंगखेडा बाजूकडून शहादाकडे येणाऱ्या कंटेनर क्रमांक KA 09AB 0484 याची तपासणी करण्यात आली। त्यामध्ये रॉयल ब्लू व मल्टी विस्की कंपनीच्या दारूचे तब्बल 1200 खोके सापडले। प्रत्येक खोक्यात 48 प्लास्टिक बाटल्या असून एकूण दारूचा मुद्देमाल सुमारे 69,12,000 रुपये एवढा असल्याचे पोलिसांनी सांगितले। वाहनासह एकूण मालाची किंमत अंदाजे 84 लाख रुपये एवढी आहे। या प्रकरणात कंटेनर चालक सुरेश बिश्नोई वय 23 यास अटक करण्यात आली आहे। ही कारवाई शहादा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक भुवनेश मराठे व त्यांच्या पथकाने केली। पुढील तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज।